कळलं पाहिजे ना व कधी काय कुठे काय बोलायचं ते. झालं तुम्ही आता मलाच वरडा. नाही म्हणजे मास्तरीबाईची काय चूक आहे ती दिसतच नाही का तुम्हासनी? ताई तूच बघ आता काय करायचं ते. गप तर आम्ही बसणार नाही. सुनबाईनी जे केलंय ते आम्हाला अजिबात आवडलेलं नाही. या नेहमीच असं करतात म्हणा. घरातला इशय असा चार चौघात नेतात. ताई अगं तरी मी तिला लई वेळा सांगितलं का तुझा इशय नाही याच्यामध्ये पडू नकस तू. तरी मी लई बोलली का ती मला. तरी मला म्हणली मी शिक्षिका हाय माझा हक्क आहे न्याय मागायचा. ठीक आहे त्यासनी जे योग्य वाटलं ते त्यांनी केलं पण तू बी एवढा इशय वाढवायची गरज नव्हती. ताई बघितलंस अधिपतीसनी तिच्या चुकाच दिसत नाहीत. नाही चूक बरोबर मध्ये मला पडायचं नाही आहे. माझं एवढंच म्हणणं आहे की मास्तरीन बाईसनी जर तुम्ही आत टाकलेत तर घरातलं लग्न कार्य कसं होणार. आईसाहेब चारोसुरींशी काय अड घातल्या माहिती आहे आपल्या सगळ्यांनी. ते म्हणल्याच स्पष्ट जोर मास्तरीन बाई आपल्या घरात येत नाही तोपर्यंत ते काय लग्नाला उभं राहणार नाही आहेत. मी असं केलं तर कसं व्हायचं मला सांगा. लग्न कार्य कसं पार पडणार. आता जे झालं ते झालं. तुम्ही पण हे विषय मिटवून घ्या आता आईसाहेब. मी तुम्हाला किती वेळा सांगतोय बरं. ती शाळा बंद करायच्या भानगडीत आत्ता पडायला नको म्हणून तुम्ही ऐकणच झालाय माझं. सोडून द्या की शाळेचा जो काय कारभार आहे तो मी बघतो पूर्णपणे व्यवहार आत्तापर्यंत मीच बघत आलोय. त्याचं फायदा नुकसान पण जे काय बघायचं तर मी नीट बघतो. काय काळजी करू नका तुम्ही त्याच्यात पडूच नका. यो विषय अजून किचकट करायला नको आईसाहेब. यो विषय जर अजून किचकट झाला ना तर आमचा बाबा काय शहाणा नाही आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. त्यांनी जर उद्या निर्णय बदलला आणि लगीन करत नाही म्हणले तर ती केवढ्याला पडणार सांग बरं आजी तू सांग मला. हा आता गप गुमान लग्नाला तयार झाल्यात तर हे सगळं नीट पार पडू दे. कशाला उगाच सगळं अवघड करून घ्यायचं सांगा बरं. होय की भुवे माझं बी तेच म्हणणं आहे. शाळेचा विषय सोड की. त्यांनी एक केलं म्हणून आपण लगेच दुसरं करायचं असं करून यो विषय अजून हार्ड होत जाणार. यो संपणार नाही गावात. आणि ह्या सगळ्यात मास्तरीन बाईंनी डोसक्याला मनस्ताप करून घेतला त्यांचा आणि मूड बदल त्या म्हणल्या मी येणारच नाही आता तुमच्या घरला तर मग काय करायचं. त्यापेक्षा तो शाळेचा विषय आता बाजूला ठेवूया. आता ते जर तयार झाल्यात लग्नाला तर ते आधी पदरात पाडून घेऊया की. शाळा काय कुठं पळून जात नाही आपली शाळा आहे. बघूया काय करायचं ते. आत्ता आपण शांततेत सगळे निर्णय घेऊया असं मला वाटतंय. हे लग्न आधी चांगलं पार पाडूया नंतर बघता येईल बाकी सगळ्या गोष्टी. म्हणजे असं मला वाटतंय. बाकी अजून निर्णय तुमचा आहे आईसाहेब. तुम्ही बघा ठरवा सांगा मला. म्हटलं तुम्ही समजावा. अक्षरा पण माझी खात्री आहे की तिने आईंचं ऐकलेलं नसणार आहे नक्की. पण बरं झालं अधिपतीनं बाहेरच्या बाहेर आपलं काम करून टाकलं. आज मला त्याचा खूप अभिमान वाटतोय बाळा. मला पण बाबा आधीही वाटत होता पण आता अजूनच अभिमान वाटतोय त्यांचा. आता त्यांना शिक्षणाचं महत्त्व कळलंय ना बाबा. आता बघा ते आपली शाळा कधीच बंद होऊ देणार नाही. अक्षरा अधिपतीला शिक्षणाचं महत्त्व तुझ्यामुळे कळलंय. तू जर त्याच्या आयुष्यात आली नसतीस ना तर त्याचं शिक्षण परत कधीही सुरू झालं नसतं. आणि यासाठी बाळा मी आयुष्यभर तुझ्या ऋणात आहे. तुझ्यामुळे त्याचं शिक्षण पुन्हा सुरू झालं. मुळात त्याला शिक्षणाबद्दल एक आस्था निर्माण झाली तुझ्यामुळे. चारूची खूप इच्छा होती ग त्याने शिकावं म्हणून. आणि तू चारूची इच्छा पूर्ण करशील याची मला खात्री आहे. बाळा मला खूप आनंद झालाय आपली शाळा सुरू राहणार हे ऐकून. आता कुठलंही संकट आलं ना बाबा शाळेवर तर अधिपती चुटकी सरशी दूर करतील. तू आहेस ग. पण अक्षरा तू गाफील राहू नकोस. ती भुवनेश्वरी नावाची बाई काय वाटेल ते करू शकते. आता अधिपतीमुळे हे संकट टळलंय पण ती शांत बसणार नाही. ती काही ना काहीतरी करत राहणार. तुमचं बरोबर आहे बाबा पण मला नाही वाटत तुर्तास तरी त्या काही करतील. असं झालं तर ठीकच आहे अक्षरा. पण शाळेबाबत तिनं पुन्हा असं काही करू नये यासाठी आपल्याला काहीतरी ठोस पावलं उचलायला लागतील आता. म्हणजे तिच्या मनात आलं की ही शाळेबद्दल असे काहीतरी निर्णय घेत राहणार आणि त्याचा त्रास आपल्याला होत राहणार. असं नकोय. परमनंट सोल्युशन काहीतरी निघायला हवं अक्षरा यावर. खरंय. यावेळी त्यांच्या मनात आलं म्हणून त्यांनी नोटीस पाठवली. असं पुन्हा काहीतरी करूच शकतात त्या. बाळा मी म्हणूनच म्हणालो की तू अलर्ट राहा. हो बाप. अक्षरा अधिपतीने शाळेसाठी जसा स्टँड घेतलाय ना आता असा जर त्याने तुम्हा दोघांच्या नात्याबद्दल घेतला ना तर मला सगळ्यात जास्त आनंद होईल. अधिपतीनं भुवनेश्वरी समोर उभं राहून ठामपणे सांगायला हवं की मला माझी बायको या घरात हवी आहे बस.
अक्षरा, एकदा अधिपतीने मनावर घेतलं ना, त्याने ठरवलं ना, तर भुवनेश्वरी काय कुणीही तुला या घरात येण्यापासून रोखू शकणार नाहीये. अधिपतीने ठरवायला हवं बस. अक्षरा बाळा, तू आता लवकर घरी ये. मला तुम्हा दोघांचा सुखाचा संसार बघायचाय, बाकी माझी काही इच्छा नाहीये. बाबा असंच होईल. मी लवकरच येईन घरी आणि तुम्ही बघा, मला अधिपतीच घेऊन येतील घरी. माझा विश्वास आहे. असं होऊ दे बाळा, तुझे शब्द खरे होऊ देत. देवाकडे मी एकच प्रार्थना करतोय की हा दिवस लवकरात लवकर यावा. येईल बाबा, लवकरच येईल. आणि तिच्या बापानं मला केवढं ऐकवलं. मला तर त्या म्हातारड्याचं थोबाड बी बघासं वाटत नाही बघ. पण मग आता तू कुणाला पाठवणार आहेस तिला आणायला? कुणाला पाठवायचं ते बघू आमचं आम्ही, त्याचा तू नका विचार करूस. पण तुला नक्की नाही पाठवणार, कारण तुला जे काम करायला सांगितलेलं असतं ते सोडून सगळ्या बाकीच्या गोष्टी करत असतेस तू. तुला 1000 वेळा सांगितलंय मी दुर्गे, आपला स्वार्थ साधण्यासाठी जिभेवर साखर आणि डोसक्यावर बर्फ ठेवायचा म्हणून, पण ते काय तुला जमत नाही. तुला जरा कोणी काय बोललं की तुझ्या तोंडाचा पट्टा असा सुटतो का काय विचारायला नको. आज पण तू शांतपणे बोलून काहीतरी मार्ग काढू शकली असतीस, त्या बिल्डरला प्रॉपर्टी दाखवू शकली असतीस. पण नाही, तू काय केलंस, मास्तरनीशी वादावादी करत बसलीस. आता त्यांच्याशी भांडण करून काय बी उपयोग नाही, कारण आता आपल्याला त्यांची गरज आहे. त्यांच्या हातापाया पडून त्यांना आपल्याला घरला परत आणायचं आहे. त्यांच्याबद्दल आपल्या मनात किती बी राग असला तरी तो दाखवायचा ही वेळ नाही. एकदा त्यांना घरला येऊ दे, आमचं लग्न होऊ दे, मग बघ आम्ही काय करतो ते.